केळीचं पान स्टिच करायचं आहे. त्याच्यासाठी मी अस्तरचा कपडा घेतला आहे. उंची घेतली आहे 14.5 इंच आणि रुंदी घेतली आहे 12.5 इंच. उंची 14.5, रुंदी 12.5 इंच. आता बरोबर मधोमध फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि असा थोडा गोलाकार पानाचा शेप द्यायचा आहे. शेप देऊन कट करून घ्यायचं आहे. आता असंच आपल्याला मेन फॅब्रिक आणि कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे. मेन फॅब्रिक अस्तर आणि कॅनव्हास पेपर कट करून झालाय. आता मेन फॅब्रिकच्या उलट्या साईडला कॅनव्हास पेपर ठेवायचा आहे आणि इस्त्री करून चिपकवून घ्यायचं आहे. आणि वरती मेन फॅब्रिकच्या सरळ बाजूला अस्तर ठेवून थोडीशी इथे जागा ठेवून पूर्ण अशी शिलाई मारून घ्यायची आहे आणि पलटी करायचं आहे. शिलाई मारून झाली आहे. आता छोटे छोटे कट्स देऊन पलटी करून घेऊया. त्याला गोटापट्टीने मी स्वस्तिक जॉईन केलं. गोटापट्टी लेस असते ना, स्वस्तिक ड्रॉ केलं आणि त्याच्यावर शिलाई मारून घेतली. आता हे जे ओपन होतं तिथून पॅक करून अशी आणि पूर्ण दाब शिलाई मारून घ्यायची आहे. दाब शिलाई मारून झाली की अशी चारी बाजूने लेस लावून घ्यायची. चला तर मग करून घेऊ. इथून शिलाई मारून दाब शिलाई मारायची आणि लेस लावायची. असं आपलं केळीचं पान तयार झालं.